नमस्कार, मी भाऊसाहेब अजबे. काही वर्षांपूर्वी मराठीमध्ये एक सिनेमा आलेला होता, काकस्पर्श. हा सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामधलं एक पात्र तुम्हाला आठवेल. ते पात्र आहे आत्याबाईचं. ह्या ज्या आत्याबाई आहेत त्यांच्या डोक्यावरचे केस जे आहेत ते भाद्रवून टाकण्यात आलेले होते, त्यांचं मुंडन करण्यात आलेलं होतं. मग हा सिनेमा पाहताना तुम्हाला हा प्रश्न पडला का हो, की या आत्याबाईच्या नशिबी हे मुंडन का आलं? तर त्याचं उत्तर आहे हजारो वर्षाची प्रथा परंपरा, ज्या अंतर्गत ब्राह्मण स्त्री ही विधवा झाली की तिला केशवपन करावं लागायचं, तिला मुंडन करावं लागायचं. बरे अशा प्रकारचं नशीब घेऊन फक्त आत्याबाई आल्या होत्या का? तर महात्मा फुलेंच्या काळामध्ये ब्राह्मण समाजातील प्रत्येक स्त्री जी विधवा झालेली आहे तिच्या नशिबी हे आलेलं होतं. तिला मुंडन करावं लागायचं, तिला केशवपन करावं लागायचं. आणि यातली सगळ्यात वाईट गोष्ट अशी होती की ज्याच्यामुळे खरं तर आपल्या हृदयाला घरे पडू शकतात, ती अशी की त्या काळामध्ये 10-12 वर्षाच्या आतच मुलींचं लग्न केलं जायचं. आणि त्यामुळे बऱ्याचदा ती मुलगी 8-9-10 वर्षाची असतानाच तिच्या पतीचं निधन व्हायचं. आणि मग ह्या चिमुरडीची मुलगी आहे तिचं मुंडन केलं जायचं, तिचं केशवपन केलं जायचं आणि तिला आयुष्यभर मरेपर्यंत त्याच अवस्थेमध्ये तेच नशीब घेऊन जगावं लागायचं. मग प्रश्न असा आहे की आज ही केशवपनाची परंपरा आहे का हो? त्यावर तुम्ही म्हणाल की अजिबातच नाही. मग प्रश्न असा आहे ही परंपरा थांबली कुठे? ही नेमकी थांबवली कुठे? ही परशुरामानं थांबवली का? त्या अर्थात नाही. किंवा परशुरामाची भक्ती करणाऱ्या, आराधना करणाऱ्या कोणी महापुरुषानं थांबवली का? तर त्याचंही उत्तर आहे नाही. ही प्रथा कोणी थांबवली? या केशवपनाच्या परंपरेमधून, या केशवपनाच्या विद्रुपीकरण करणाऱ्या आणि महिलेचा आत्मसन्मान मारून टाकणारी ही जी प्रथा आहे, याच्यापासून मग या समस्त ब्राह्मण स्त्रियांना मुक्ती कोणी मिळवून दिली? तर ती मिळवून दिली महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी. आणि त्याची देखील खूप इंटरेस्टिंग आणि धाडसी म्हणावी अशी स्टोरी आहे. म्हणजे त्या काळी या महिलांना जर आवाहन केलं किंवा महात्मा फुलेंनी आवाहन केलं असतं की तुम्ही केशवपन करू नका, तर त्यांनी ते ऐकलं असतं का? कदाचित त्यांना आवडलं असतं. परंतु घरचा जो दबाव होता, समाजाचा जो दबाव होता, त्याच्यामुळे त्याच्या विरोधात त्या जाऊ शकत नसायच्या. आणि म्हणून महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये त्या पंचक्रोशीतील पूर्ण शहरामधील जे नाभिक समाज आहे, जो मुख्यत्वे हे मुंडनाचं काम करायचा, केशवपनाचं काम करायचा, यांना एकत्रित केलं. लक्षात घ्या, त्या काळामध्ये व्हॉट्सॲप, सोशल मीडिया आणि बाकीची अशी काही जी साधनं आहेत ती उपलब्ध नव्हती. त्याच्यामुळे हे किती कठीण काम असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. या सर्व नाभिकांचा त्यांनी भारताच्या इतिहासातील पहिला संप घडवून आणला. आणि तो संप कशासाठी आहे की आम्ही या ज्या विधवा आहेत त्यांचं केशवपन करणार नाही याच्यासाठी. आणि म्हणून धर्माच्या नावाखाली जे समस्त सर्व ब्राह्मण स्त्रियांचं शोषण चालू होतं त्याला पूर्णविराम जर कोणी दिला असेल तर तो महात्मा फुलेंनी दिलेला होता. आणि त्याच्यामुळे समस्त ब्राह्मण स्त्रियांनी खरं तर महात्मा फुलेंची दररोज आठवण काढायला हवी, त्यांचे आभार मानायला हवेत, त्यांच्याविषयी कायम कृतज्ञ राहायला हवं. यावर काही लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की त्या दुसरं लग्न का करत नव्हत्या? तर त्यामागचं कारण असं आहे की विधवा पुनर्विवाहाला परवानगी नव्हती, धर्मानं ती परवानगी दिलेली नव्हती. पण त्यामुळे एक वेगळंच संकट त्या काळच्या या ज्या ब्राह्मण विधवा महिला आहेत त्यांच्या समोर उभं राहायचं. आणि ते संकट असं होतं की ब्राह्मण समाजातीलच काही जे पुरुष आहेत त्यांची अर्थात वाकडी नजर जी आहे ती या तरुण मुलींवरती, तरुण महिलांवर पडायची ज्या विधवा आहेत. आणि मग ते त्याचा गैरफायदा घ्यायचे. आणि अर्थात दुसरी शक्यता आपल्याला नाकारता येत नाही की तरुण वयामध्ये तुमचा जो काही शरीर धर्म आहे, तुमची जी काही नैसर्गिक आसक्ती आहे, त्याच्यामधून देखील या ज्या महिला आहेत त्यांचा पुरुषांबरोबर संबंध यायचा. आणि त्यातून अर्थातच मग त्या पोटुशी राहायच्या किंवा गर्भवती राहायच्या. आणि त्या काळामधलं जे मेडिकल तंत्रज्ञान आहे, जे मेडिकल ज्ञान आहे ते इतकं प्रगत झालेलं नव्हतं की आजच्या सारखं सहजपणे गर्भपात होऊ शकेल. आणि मग अशा वेळी जेव्हा या विधवा महिला मुलांना जन्म द्यायच्या तेव्हा एक तर त्या मुलांना सोडून कुठेतरी त्या निघून जायच्या, किंवा काही प्रसंगी त्या मुलांचा जीव घ्यायच्या, किंवा काही प्रसंगी त्या स्वतः आत्महत्या करायच्या. आत्महत्या करण्याशिवाय दुसराच पर्याय समाजानं त्यांना ठेवलेला नसायचा. म्हणजे धर्माच्या नावाखाली इतका अमानवी म्हणावा असा तो समाज झालेला होता. आणि मग अशा वेळी देखील या समस्त ब्राह्मण महिलांच्या सुटकेसाठी जर कोणी आलेलं असेल
तर ते ज्योतिबा फुले आलेले होते आणि त्यांच्याबरोबर सावित्रीमाई फुले आलेल्या होत्या. ज्योतिबा म्हणजे तात्यासाहेब आणि सावित्रीमाई यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहची स्थापना केली आणि त्यांनी पूर्ण पुण्यामध्ये ठिकठिकाणी भित्तीपत्रकं लावली आणि त्याच्यावरती त्यांनी असं आवाहन केलं की जर तुम्ही गर्भवती असाल, जर तुम्ही पोटुशी असाल तर तुम्ही चिंता करू नका, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुमची डिलिव्हरी करू. तुम्हाला ते मूल हवं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता, तुम्हाला ते मूल जर नको असेल तर घाबरू नका, त्याला वाढवण्याची, त्याला जगवण्याची जी जबाबदारी आहे ती आमची आहे. आणि त्यामुळे हजारो ब्राह्मण महिलांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह हा खूप मोठा आसरा ठरला. शिक्षणाविषयी तर बोलायलाच नको. शिक्षणाचा ब्राह्मण स्त्रियांना अधिकार नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर ते दाखवून दिले की शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया हे सर्व एक समान आहेत. ब्राह्मण स्त्रियांना द्विज होण्याचा अधिकार नाही आणि म्हणूनच ज्ञान संपत्ती मिळवण्याचा अधिकारही ब्राह्मणी धर्मानं त्यांना नाकारलेला होता. मग प्रश्न असा आहे की या ब्राह्मण स्त्रिया ज्या आहेत त्यांना शिक्षणाची दारं कुणी उघडली, त्यांना शिक्षणाद्वारे मुक्ती कुणी मिळवून दिली? तर त्याचं पुन्हा एकदा उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी. 1848 साली देशातली पहिली मुलींसाठीची जी शाळा सुरू झाली, जी शाळा महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी सुरू केली, त्याच्यामध्ये बसणाऱ्या ज्या विद्यार्थिनी होत्या, ज्या मुली होत्या, त्या ब्राह्मण समाजातील अधिक होत्या, हे लक्षात घ्या. म्हणूनच आज जवळपास सगळ्या ज्या महिला आहेत, ब्राह्मण समाजातील ज्या महिला आहेत, ज्या शिकल्या सवरलेल्या आहेत, ज्या मोठमोठ्या पदांवर काम करत आहेत, ज्यांनी उत्तुंग भरारी शिक्षणाच्या माध्यमातून घेतलेली आहे, त्या सर्व स्त्रियांनी महात्मा फुले यांचं स्मरण केलं पाहिजे. त्यांच्या घरामध्ये जर परशुरामाचा फोटो असेल तर तो फोटो काढून त्या ठिकाणी ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचा फोटो ठेवला पाहिजे आणि दररोज त्यांच्या समोर नतमस्तक झालं पाहिजे, त्यांना साष्टांग नमस्कार केला पाहिजे आणि त्यांनी हे जे उपकार करून ठेवलेले आहेत याच्याविषयी सदैव कृतज्ञ राहिलं पाहिजे. तर मुलींची ही जी पहिली शाळा सुरू झाली त्याची स्टोरी पण अत्यंत इंटरेस्टिंग अशी आहे. महात्मा फुलेंचे अत्यंत जवळचे स्नेही, त्यांचे जीवश्य कंठस्थ मित्र, त्यांचे बेस्ट फ्रेंड म्हणजे सदाशिवराव गोवंडे. म्हणजे त्यांची मैत्री अगदी लहानपणापासून शिकत असल्यापासूनची होती आणि त्यांची मैत्री म्हणजे फक्त दोघांपुरती नव्हती, तर त्यांच्या पत्नी म्हणजे गोवंडे यांच्या पत्नी सरस्वतीबाई आणि सावित्रीमाई फुले यांची देखील अत्यंत जवळची, जिव्हाळ्याची अशी मैत्री होती. त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे असे फॅमिली लेवलचे संबंध होते. तर हे जे सदाशिवराव गोवंडे आहेत, जे जातीनं ब्राह्मण होते, ते सरकारी सेवेमध्ये होते. पुण्याहून त्यांची नगरला, अहमदनगरला म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर या ठिकाणी त्यांची बदली झाली आणि जेव्हा ते त्या ठिकाणी गेले तेव्हा ते महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांना देखील घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर मिशनऱ्यांच्या अनेक शाळा तिथं होत्या. त्यातील एका मिशनरी शाळेमध्ये एक बाई, फेरॉरबाई असं त्यांचं काहीतरी नाव होतं, त्यांना ते भेटले आणि त्यांना असं लक्षात आलं की कशा चांगल्या पद्धतीने, उत्कृष्ट पद्धतीनं मुलींना देखील ते शिक्षण देत आहेत. त्यापासून ते इन्स्पायर झाले. महात्मा फुलेंना त्यापासून प्रेरणा मिळाली आणि मग महात्मा फुलेंनी पहिली मुलींची जी शाळा आहे ती पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये सुरू केली. ज्या तात्यासाहेब भिडेंनी आपल्या वाड्यातील जागा शाळेसाठी दिली, ते भिडे देखील जातीने ब्राह्मणच. तर हे सदाशिवराव गोवंडे जे आहेत ते मुलींसाठी पाट्या तिथून पाठवून द्यायचे, पुस्तकं जी आहेत ती नगरवरून पाठवून द्यायचे. पुढे गंजपेठेमध्ये दुसरी शाळा जी सुरू झाली त्यासाठीची जागा असेल किंवा त्यासाठीचं जे काही आर्थिक सहाय्य लागेल, म्हणजे दर महिन्याला 2 रुपये इतकं जे अर्थसहाय्य ते पाठवून द्यायचे. तिथं देखील जे शिक्षक होते विष्णुपंत थत्ते नावाचे, जे जातीने ब्राह्मणच होते, त्यांनी देखील त्या ठिकाणी काही काळ काम केलेलं होतं. असेच त्यांचे दुसरे सहकारी, ब्राह्मण सहकारी म्हणजे मोरोपंत वाळवेकर. हे जे मोरोपंत वाळवेकर आहेत त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुलेंचा जे पुस्तक आलं त्या पुस्तकासाठी त्यांनी अर्थसहाय्य दिलेलं होतं आणि वाळवेकर जे आहेत ते त्यांना पत्रव्यवहार आणि बाकीच्या ज्या काही अशा गोष्टी असतील त्याच्यामध्ये देखील ते त्यांना सक्रिय पद्धतीने मदत करायचे आणि सुरुवातीला शाळा सुरू करून नंतर महार आणि मातंग समाजासाठी म्हणून ज्या शाळा महात्मा फुलेंनी सुरू करण्यात केलेल्या होत्या त्यासाठी एक वेगळी त्यांनी संस्था स्थापन केली. त्या संस्थेचे कार्यावह हे मोरोपंत वाळवेकर होते, जे जातीनं ब्राह्मण होते. आणि ही जी संस्था आहे त्या संस्थेचे जे कोषाध्यक्ष आहेत ते सखाराम परांजपे होते. पुन्हा सखाराम परांजपे हे देखील जातीनं ब्राह्मणच होते आणि सखाराम परांजपेंनी अनेक प्रकारे, वेगवेगळ्या प्रकारे
महात्मा फुलेंना त्यांच्या कामामध्ये मदत केलेली होती. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची जेव्हा निर्मिती केली तेव्हा त्याच्यासाठी देणगीदार असणारे जे व्यक्ती होते ते विनायकराव भांडारकर होते. पुन्हा एकदा विनायकराव भांडारकर हे जातीने ब्राह्मणच होते. याबरोबरच त्यांच्या अजून एका ब्राह्मण सहकार्याचा आवर्जून उल्लेख करायला हवा, ते म्हणजे केशवराव भवाळकर. तर केशवराव भवाळकर यांनी अध्यापन कसं करावं या संदर्भातले महत्वाचं जे एक मदत आहे, गायडन्स आहे, टिप्स आहेत, या ज्या आहेत त्या सावित्रीबाई फुले यांना दिलेल्या होत्या, वेळोवेळी दिलेल्या होत्या. हे जे भवाळकर आहेत ते लोकहितवादी गोपाळराव देशमुख यांचे सहकारी. गोपाळराव देशमुख हे देखील जातीनं ब्राह्मणच होते आणि पेशव्यांच्या काळामध्ये तर ते मानकरी होते. आणि याच लोकहितवादींनी ब्राह्मणी धर्माची, ब्राह्मण्यवादाची लत्तर आहेत ती वेशीवर टांगली. आणि पेशवाई ही किती वाईट होती, ही किती विकृत होती, ही किती शोषणकारी होती, हे त्यांनी त्यांच्या शतपत्रामधून लिहून ठेवलेलं आहे. हीच शतपत्र नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारतमधून छापून देखील आणलेली होती. तर या लोकहितवादींनी ब्राह्मण दक्षिणा फंड जो आहे त्या फंड मधून शिक्षणासाठी म्हणून निधी देण्यात यावा असं एक पत्रक शासनाला लिहिलेलं होतं. आणि त्या पत्रकावरती सही असणारी जी व्यक्ती आहे ती म्हणजे हे केशवराव भवाळकर होते. आणि असे भवाळकर जे आहे, जे जातीनं ब्राह्मण होते, ते महात्मा फुलेंचे सहकारी होते आणि महात्मा फुलेंच्या सर्व कार्यांमध्ये त्यांनी जमेल त्या पद्धतीने मदत केलेली होती. मग आता प्रश्न एकच उरतो, महात्मा फुले हे ब्राह्मणांच्या विरोधात होते का ब्राह्मण्यवादी व्यवस्थेच्या, ब्राह्मण्यवादी धर्माच्या विरोधामध्ये होते? जर ते एखाद्या व्यक्तीचा ब्राह्मण म्हणून जन्म झालाय म्हणून त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये जर असते तर सदाशिवराव गोवंडे, सखाराम परांजपे, भांडारकर, भवाळकर, भिडे, अण्णासाहेब चिपळूणकर असे सगळे जे ब्राह्मण लोक आहेत त्यांनी महात्मा फुलेंना मदत केली असती का? त्यांच्याबरोबर स्नेहसंबंध ठेवले असते का? त्यांना त्यांच्या कामांमध्ये अर्थसहाय्य केलं असतं? ज्या अर्थी इतके सगळे ब्राह्मण सहकारी त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत होते त्या अर्थी महात्मा फुलेंचा संघर्ष किंवा लढा हा ब्राह्मणांच्या विरोधात नव्हता, तर तो ब्राह्मण्यवादी व्यवस्था, ब्राह्मण्यवादी धर्माच्या विरोधामधला. महात्मा फुलेंचा लढा हा वर्ण वर्चस्ववादाच्या विरोधात होता, तो ब्राह्मण्यवादी व्यवस्थेच्या विरोधात होता. आणि म्हणूनच स्त्री दास्यामधून ब्राह्मणी स्त्रियांची सुटका, त्यांची मुक्तता ही महात्मा फुलेंनीच केली हे आपण लक्षात घ्यायला हवं. आणि महात्मा फुलेंचा लढा हा ब्राह्मणांच्या विरोधात नव्हता तर ब्राह्मण्यवादी व्यवस्थेच्या विरोधात होता. आणि म्हणूनच काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा जी आहे तिला आपल्या पतीच्या मृत्यू पश्चात जो मुलगा झाला त्याचं नाव महात्मा फुलेंनी यशवंत म्हणून ठेवलं. आणि याच यशवंताला, ब्राह्मण विधवा स्त्रियेला झालेल्या या मुलाला म्हणजे यशवंताला त्यांनी दत्तक घेतलं. आणि म्हणूनच ब्राह्मण समाजानं हे लक्षात घ्यायला हवं, महात्मा फुले जितके माळ्यांचे आहेत, महात्मा फुले जितके मराठ्यांचे आहेत, महात्मा फुले जितके महारांचे आहेत, महात्मा फुले जितके मांगांचे आहेत, महात्मा फुले तितकेच ब्राह्मणांचे आहेत. कारण त्यांची लढाई, त्यांचा संघर्ष हा मानवतावादासाठी होता. त्यांची लढाई, त्यांचा संघर्ष हा गुलामीत ठेवणाऱ्या मनुस्मृती विरोधातला होता, वर्ण वर्चस्ववादी व्यवस्थेविरोधातला होता. आणि म्हणूनच समस्त ब्राह्मण समाजानं महात्मा फुलेंविषयी कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि महात्मा फुलेंवरती हा जो ऐतिहासिक चित्रपट येतोय त्याचं खुल्या दिलानं स्वागत केलं पाहिजे. आता यातही तुम्ही पहा, जो दिग्दर्शक अनंत महादेवन म्हणून आहे तो देखील ब्राह्मणच आहे, परंतु तो ब्राह्मण्यवादी ब्राह्मण नाही, तो मानवतावादी, संविधानवादी ब्राह्मण आहे. आणि म्हणूनच जे घडलं तेच दाखवण्याचा तो प्रयत्न करतोय. परंतु या सिनेमाला विरोध करणारे आणि त्याच्यातील जे सत्य आहे, जे वास्तव आहे त्याला सेन्सॉर करा अशी मागणी करणारे जे आहेत त्यांचा ब्राह्मण महासंघ म्हणून एक संघटना आहे. हा जो ब्राह्मण महासंघ आहे तो ब्राह्मण्यवादी लोकांचा महासंघ आहे, तो समस्त ब्राह्मणांना रिप्रेझेंट करत नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं. आणि म्हणूनच या ब्राह्मण महासंघाचा एक जो व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये एक जी बाई आहे ती बाई जय परशुराम अशी घोषणा देते. ज्या महात्मा फुलेंनी परशुरामाला हा देवाचा नाही तर सैतानाचा अवतार आहे असं म्हटलंय, त्याच परशुरामाच्या नावाने एक महिला घोषणा देते. या महिलेला बहुधा माहित नाही की तिची आजी, तिची पणजी किंवा तिच्या मागच्या ज्या काही पिढ्या आहेत त्यांना या ब्राह्मणी धर्मामुळे, त्यांना या वर्ण वर्चस्ववादी मनुस्मृतीमुळे नेमकं काय काय भोगावं लागलं. आणि यापुढे जाऊन जर सेन्सॉर्ड बोर्ड सत्याला आणि वास्तवाला सेन्सॉर करत असेल तर ते देखील ब्राह्मण्यवादी आहे, ते देखील मनुस्मृतीवादी आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. खरी कसोटी ही देवेंद्र फडणवीसांची आहे.
म्हणजे महात्मा फुले सिनेमाच्या निमित्ताने आपण आणि आपलं सरकार हे ब्राह्मण्यवादी आहे की मनुस्मृतीच्या विरोधात आहे, फुलेंच्या बाजूने आहे, हे दाखवून देण्याची वेळ ही देवेंद्र फडणवीसांवरती आलेली आहे. जर हा सिनेमा सत्याला सेन्सॉर न करता बाहेर आला, जर सरकारने याला पूर्णतः टॅक्स फ्री केलं आणि देवेंद्र फडणवीसांनी आपल्या सर्व मंत्रिमंडळासह हा सिनेमा एकत्र जर पाहिला, तर आपण निश्चितपणे म्हणू शकतो की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार हे ब्राह्मण्यवादी नाही, ते वर्णवर्चस्ववादी नाही. त्याच्यामुळे निर्णय जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांना घ्यायचा आहे. या व्हिडिओचा शेवट अमृता आपटे म्हणून आहेत, त्यांच्या या फेसबुक पोस्टनं करावं असं वाटलं. ते असं म्हणतायत की ब्राह्मण्यवाद म्हणजे काय, तर वर्चस्ववाद, असमानता, भेदभाव आणि धर्मांधता. त्यामुळे ब्राह्मण्यवादावरती जर कोणी आसूड ओढले तर मला त्याचं वाईट वाटत नाही किंवा त्याला मी वैयक्तिक टीका समजत नाही, कारण मी ब्राह्मण असूनही ब्राह्मण्यवादातून बाहेर पडण्याचा कायम प्रयत्न करते. अमृता आपटे यांनी व्यक्त केलेली भावना ही केवळ अमृता आपटेंची नाही असं मी समजतो, तर ब्राह्मण समाजातील अनेक लोकांची ही भावना आहे आणि ब्राह्मण समाजातीलच हा अंतर्गत संघर्ष आहे असं मी समजतो. म्हणजे एकीकडे ब्राह्मण महासंघ आहे आणि दुसरीकडे अमृता आपटे सारख्या ब्राह्मण समाजातीलच काही व्यक्ती आहेत, यांच्यामधील हा खरा संघर्ष आहे. या संघर्षामध्ये शेवटी विजय अमृता आपटेंचा हो, म्हणजेच महात्मा फुलेंचा हो. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.